मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, मी चुकीचं बोललो नाही असं मुस्लिम समाजासंदर्भातल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रामगिरी महाराजांनी स्पष्टीकरण दिलंय। माझ्या वक्तव्याची छोटी क्लिप व्हायरल करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असंही रामगिरी महाराज म्हणतात। रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हटवा अशी मागणी दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे। रामगिरी महाराजांना अटक झाली पाहिजे असं सुद्धा दलवाई म्हणतात। उद्या कोणी उठलं आणि रामाच्या बद्दल बोललं तर चालेल का हा सवालही त्यांनी उपस्थित केला आणि मुख्यमंत्र्यांना हटवलं पाहिजे असे मुख्यमंत्री नको असं स्पष्ट मत दलवाईंनी व्यक्त केलं। मी सर्व जेवढे काही नॅशनल चॅनल्स किंवा जेवढे चॅनल्स असतील त्या सर्वांना या ठिकाणी पुन्हा सांगेल की तुम्ही तोडफोड करून वाक्य दाखवू नका। त्या प्रवचनामध्ये मी उदाहरण सांगितलं, भीष्माचार्यांचं उदाहरण सांगितल्यापासून जो काही मुद्दा आहे तो संपूर्ण मुद्दा तुम्ही बघा। संपूर्ण मुद्दा बघितला तर त्याचा अर्थ तुम्हाला कळेल। त्यातली एखादी छोटीशी क्लिप बाजूला करायची, समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा हे उचित नाहीये। आणि मी सर्व तरुणांना सांगेल, आपली हिंसाचाराची संस्कृती नाही आहे। अतिशय मी त्याचा निषेध करतो आणि ज्या त्या कोण महाराज बोललेले आहेत ना त्यांना अटक केली पाहिजे। या पद्धतीने बोललं तर उद्या कुणीतरी उठलं आणि रामाच्या बद्दल बोललं तर चालेल का? आपला समाज असा आहे की आपण एकमेकांच्या धर्माची एक आदर करतो। दिवाळीच्या वेळेला मुस्लिम शुभेच्छा देतात। या देशाची ही आहे परंपरा, ही आहे या देशाची संस्कृती ही आहे। त्यांना संस्कृती बदलायची आहे आणि असं म्हणून समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना मुख्यमंत्री जर असं म्हणत असेल तर त्या मुख्यमंत्र्याला हटवला पाहिजे।